अय थांब ग. काय कुठं चालली? कुठे येतो तुला काय करायचं? तुला काय करायचं म्हणतो नीट विचारते मी. कुठं चालली? नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काहीच नाही. बरं ते कुठं का जाय ना मला राशन कार्ड दे. बाई काय लागत बाई या बाईला. काय लागत बाई राशन कार्ड? का लागत म्हणजे मला राशन आणायचंय. बाई आता मस्त खाल्लं ना एवढं वर्ष, आता काही खाल्लं ना म्हणजे मग त्याच्यात आमचे नाव आहेत. हा मग असं दे ना, मग एवढं इथून मागे बरंच खाल्लं तुम्ही. म्हणजे आता आमच्या नावाचं पण तूच खाणार आहे का? हा मग काय करायचं? तुमचं तुमचं तुम्ही आणा, आमचं आमचं मला राशन कार्ड दे. मला सांग तुमचं नामचं नाही, आता आमचंच आहे ते. तुमचं ना आमचं म्हणजे मी मोठी घरातली. हा मग काय करायचं? काय करायचं म्हणजे तुला काय संबंध का एवढं मला बोलायचा? मग तो काय सांगत मला एवढं बोलायचं? तुला शिस्ती सांगते राशन कार्ड दे मला. हे बाई मी नाही देत आता, दे. मी माझंच चालली आता कसं काय सगळं देत नाही माझं. तू राशन कार्ड दे मला. तू शिस्ती सांगते बरं का मी. येडी बिडी झाली काय ग तू? तू माय अक्कल काढते का आता? येडी बिडी म्हणते मला. हा मग तसं पण माझ्या नवऱ्याचं नाव याच्यात, माझं पण हा नाही. का? माझ्या नवऱ्याचं नाव नाही का त्याच्यामध्ये? माझं पण आहे, माझ्या नवऱ्याचं पण नाव आहे त्याच्यात. नीट पाय डोळे मग वाच. असू दे की मग. तसं पण असू इथून दे मागं की. होतं ते तूच खाल्लं. आता ते 1 महिना झालं मी आणलंय फक्त. ही तू अशी काय बोलते? तूच खाल्लं तूच खातो. नवऱ्याने खाल्लं नाही का आमच्यात राहून? मग या काय इथून इथून पहिले 2 वर्ष तर मी सांभाळतो नवऱ्याला. हा ना, मग तेव्हा ते होतं. आता तो माझा नवरा आहे, कळलं? हा तुझा नवरा तुलाच राहू दे बाई. मला काही गरज नाहीये. मला पण आहे नवरा. तू राशन कार्ड दे मला. बाकीचं मला माहित. काय सारखं सारखं राशन कार्ड काय सोन आहे त्याच्यात? आणि लय बोलती ना तू, तुझ्या नवऱ्याचं नाव आहे, तुझं नाव आहे.